ते झेंडावरी जरा एक साईड रील्स सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो. महापूरबाधित शेतकऱ्यांना समान पीक विमा मिळालाच पाहिजे. महापूरबाधित शेतकऱ्यांना समान पीक विमा, महापूरबाधित शेतकऱ्यांना समान पीक विमा मिळालाच पाहिजे. शेत कसं नाही मिळालाच पाहिजे. शेत कसं नाही मिळालाच पाहिजे. शेत कसं नाही मिळालाच पाहिजे. शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय. ह्या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा, 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळालाच पाहिजे. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कोण निर्णय घेणार शेतकऱ्यांच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पीक विमा शेतकऱ्यांच्या हक्काचा. सर्व शेतकऱ्यांना 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळालाच पाहिजे. नाही कुणाच्या बापाचा, आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. या हुकुमशाही सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. जय भवानी, जय शिवाजी. महापूरबाधित शेतकऱ्यांना समान पीक विमा मिळालाच पाहिजे. महापूरबाधित शेतकऱ्यांना समान पीक विमा मिळालाच पाहिजे. कसं नाही कसं नाही. महापूरबाधित सर्व शेतकऱ्यांना 24,000 रुपये पीक विमा मिळालाच पाहिजे. महापूरबाधित सर्व शेतकऱ्यांना 24,000 रुपये पीक विमा चालणार नाही. पीक विमामध्ये भेदभाव चालणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळालाच पाहिजे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळालाच पाहिजे. पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा. या ठिकाणी अनेक विविध पक्ष काय प्रमुख मागणी केली, भेट झाली जिल्हाधिकाऱ्यांची, काय सांगा? धाराशिव जिल्ह्यामध्ये 2025ला जी अतिवृष्टी झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचं भूमपंड आणि वाशी या ठिकाणी नदीलगतच्या जमिनी वाहून गेल्या. गुरढोरांचं नुकसान झालं, फळबागेचं, त्याचसोबतच सोयाबीनसारखं पीक त्याचं फार मोठं नुकसान झालं. आणि ज्यावेळेस आता पीक विमा कंपनीनं जी मदत जाहीर केली त्यामध्ये तेर मंडळ आणि जागजी मंडळाला हेक्टरी 24,000 विमा मिळतो. आणि बाकीच्या जिथं खऱ्या अर्थानं नुकसान झालंय त्या भागामध्ये 1,500, 2,000, 2,500 हेक्टरी विमा मिळतो. शेतकऱ्यांनी भरलेलीच रक्कम तेवढी आहे आणि त्याला एवढा तुटपुंजा विमा मिळतो. मला वाटतं की सत्ताधारी आणि विमा कंपनी यांची सगळी मिलीभगत आहे. जिल्ह्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना त्यांनी शेतकऱ्यांना विटीस धरू नये, शेतकऱ्यांना समान न्याय दिला पाहिजे. आता लोहाऱ्यामध्ये सुद्धा 3 मंडळाला वगळलेला आहे. 47 पैकी 31 गावं त्याच्यातून वंचित आहेत. कुठं 800 रुपये 1000 रुपये विमा मिळतोय, म्हणजे ही शेतकऱ्याची दिशाभूल आहे. आणि पावसाचं सगळं निश्चित आहे, कधी पडतो कधी पडत नाही किंवा कधी अतिवृष्टी होते. पीक विमा हा त्यांच्या पदाच्या पैशाचा आहे, त्यांना त्याचा मोबदला योग्य मिळावा हीच आमची महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं की जे निकष लावले आहेत आणि ते सॅटेलाइट मॅपिंगचा विषय असेल, पीक कापणी प्रयोग असतील, ह्याची पारदर्शकता असली पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याला तो विषय कळला पाहिजे की कुठं हे प्रयोग झाले,
कुठं झाली मॅपिंग आणि हे निकष कोण ठरवतं आणि कुठल्या बेसवर तालुक्यात आणि मंडळाचे त्यांनी अशा पद्धतीने निकाल लावले की कुठं 1000 आणि 1500 आणि कुठं 24,000 रुपये एवढी मोठी तफावत आहे आणि सगळ्याच्या निदर्शनास येणार आहे. आणि शेतकरी जगावं की मरो ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. एकीकडे सत्ताधारी त्यांची सत्ता टिकवण्यासाठी नेते पक्ष संघटना फोडत आहेत, पण इकडं शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मला वाटतं खरीप रब्बी सोडलं तर पुन्हा दुष्काळच असतो मराठवाड्या आणि खास करून धाराशिव जिल्ह्यामध्ये. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता, कुठलीही पार्सलिटी न करता शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट हेक्टरी 24,000 मिळावा याच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज आम्ही आंदोलन केलं. 2025 साली आम्ही बघितलं, महापूर आला आपल्या जिल्ह्यात, दळणवळण सगळे झालं आणि अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. नदीकडचे गावं वाहून गेले, गुरंढोरं वाहून गेले, इतकं नुकसान झालं. पंचनामे झाले, महसूल विभागाचे पंचनामे सर्व मंडळात व्यवस्थित झाले, परंतु शासन दरबारी आल्यानंतर आत्ता जर पीक विमा तफावत इतकी आहे की काही मंडळात 24,000 प्रति हेक्टरी आलेला आहे आणि काही ठिकाणी अक्षरशः 10 रुपये गुंठा, 25 रुपये गुंठा ह्या प्रमाणात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर नदीच्या कडेला एक मंडळ आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरं. इतकं तफावत कसे असू शकते की एका बाजूला 24,000 आहे आणि बाकीच्या दुसऱ्या की नदीच्याच दोन्ही बाजूला इतकी तफावत कशामुळे आहे? आणि कायम सरकार शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करतंय. इलेक्शन आले की स्टंटबाजी असते. आपल्या जिल्ह्यात तर एवढी स्टंटबाजी झाली की अक्षरशः हॉलिवूड बॉलिवूडला मागं पडायची वेळ आली. आम्ही बघतोय. पण शेतकरी वर्ग किंवा आम जनता ही अगदी कंटाळलेली आहे, ती उघड्या डोळ्याने बघत आहे. तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडी आणि सर्व शेतकरी मिळून आज आम्ही निवेदन देण्यात आले की सरसगट सर्व मंडळ महसूल मंडळाला 24,000 प्रति हेक्टरी लवकरात लवकर अनुदान मिळालं पाहिजे. हे आज निवेदनावर सरकारला आम्ही जाब विचारलेला आहे. येणाऱ्या काळात जर हे लवकरात लवकर अनुदान नाही झालं तर आम्ही रस्त्यावर ह्याच्यापेक्षा जास्त ताकदीने उतरणार आहोत.